नमस्कार, मी आकांक्षा देशमुख. नवराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबईचं राजकारण म्हटलं की तिथे नाईक घराण्याचं नाव येतच आणि संदीप नाईक यांचं नाव नेहमीच नवी मुंबई परिसरामध्ये चर्चित असतं. आज आपल्या सोबत स्वतः नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक सर आहेत. सर, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. पाहायला गेलात तर आता गणेशोत्सव चालू आहे. तुम्ही गणेश भक्तांना काय आदेश देऊ शकता किंवा संदेश देऊ शकता? हे सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येवो, प्रत्येकानं उत्सवाचा आनंद घेतला पाहिजे आणि उत्सवाचा आनंद घेत असताना आपली सामाजिक बांधिलकी आणि आपल्या कर्तव्याची भावना देखील मनामध्ये नेहमी ठेवलं पाहिजे. आज सर्वच म्हणजे आज नवी मुंबई शहर हे संपूर्ण भारताचे एक मिनी स्वरूप आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील आणि देशातील प्रत्येक राज्यातील नागरिक हे नवी मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि नवी मुंबई शहरामध्ये सगळे गुणागोविंदानं नांदतायत. नवी मुंबई शहर हे असंच स्वच्छ शहर, राहण्यालायक शहर, उत्सवांचं शहर आणि ह्या सगळ्या नागरिकांनी मिळून या शहराची हीच एक वेगळेपण सगळ्यांनी अबाधित ठेवावं अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. नक्कीच प्रार्थना तर तुमची गणराय ऐकेलच, पण असं एखादं साकडं आहे का? आगामी निवडणुका येतात, विधानसभा आहे, एका मागणं केलंय तुम्ही या संदर्भात? नाही, सगळ्यांना समाधान मिळो, सगळ्यांना सुदबुद्धी मिळो आणि आपलं जीवन जगत असताना सकारात्मक ऊर्जा मिळो हीच प्रार्थना आपण देवाकडे करत असतो आणि सगळी चांगलं करण्याची बुद्धी हा गणराय प्रत्येकाला देत असतो. सर, एक अगदी राजकारणाचा प्रश्न की तुमचं नाव सध्या बेलापूर विधानसभा मधून चर्चेत आहे, सगळे कार्यकर्ते सुद्धा कामाला लागल्याची चर्चा आहे. काय वाटते, तुम्ही निवडणूक लढवणार आहात? नाही, नक्कीच की एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना 2 टर्म मी आमदार म्हणून काम केलंय, नगरसेवक म्हणून 1 टर्म काम केलंय आणि नक्कीच ह्या बेलापूर विधानसभेमधून ह्या होणाऱ्या विधानसभेमध्ये मी माझ्या कामाला देखील सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच एक योग्य निर्णय महायुतीच्या अनुषंगानं, पक्षाच्या अनुषंगानं ह्या मतदारसंघाकरता होईल असा माझा विश्वास आहे. अगदी शेवटचा प्रश्न की जर तुम्ही निवडणुकीला म्हणजे तयारीला सुरुवात तर केली आहे, मात्र कुठेतरी जर भाजपकडनं किंवा पक्षाकडनं जर उमेदवारी मिळाली नाही, कारण तिथे ऑलरेडी बीजेपीचाच आमदार आहेत, तर कुठे बाहेर पडण्याची शक्यता किंवा अपक्ष किंवा कसं काय? नाही, नक्की पक्षाच्या भूमिकेवर मला स्वतःला विश्वास आहे आणि एक न्यायी भूमिका ही नक्कीच पक्ष घेईल असा माझा ठाम विश्वास आहे. नक्कीच, धन्यवाद सर. तर हे होते संदीप नाईक. त्यांनी अत्यंत सांगितलेलं आहे का मी निवडणुकीच्या दिशेने तयारी सुरू केलेली आहे आणि पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.